तात्या, मी काय विचारतो या गावातली समधी लोक त्या धुरपाबाईच्या डोंगराकडे चुकून बी फरकत नाहीत. तसं काय भेवटाळ आहे रतत. अरण आम्या तो नुसता डोंगर नाही का, साक्षात मरण हाय मरण. त्या डोंगराच्या पलीकडं एक काळ्या पाण्याचं डोह आहे आणि त्या पाण्याच्या पल्याड एक लई जुनी प्राचीन गुहा आहे. कित्येक वर्ष झाली एक मूर्ती लपून ठेवली आहे. त्यात ब्यायचं काय काम? देव हाय नव त्यो. कसला देव आणि कसला काय? ती काय साधी सुधी मूर्ती नाही का. मूर्ती त्याच्यावर दुर्मिळ रत्न आणि हरे मोती जडल्यात. अख्ख्या गावाची दौलत एका पारड्यात आणि ती मूर्ती एका पारड्यात. अरे बाप्पा, सोन्याची आणि हरेची मूर्ती. आता पाव तर कुणी ती गावात कशी काय आणली नाही. असाच विचार करतय माणूस आणि ततच मरणाच्या दारात जाऊन पडतय. अरे येड्या, जेवढी ती मूर्ती किमती आहे नव त्याहून भयंकर तिचा शाप आहे. त्या मूर्तीवर भयंकर आघोरी शाप आहे बघ. शाप? कोणता शाप? जो कोणी पैशाच्या लालसेनं ती मूर्ती मिळवायचा विचार बी करल नव, त्याचा आणि त्याच्या समध्या खानदानाचा विनाश ठरलेला आहे. योगमाया त्या लालची माणसाला आणि त्याच्या घरादाराला असं जाळून खातीया की त्याची राग बी कुणाला सापडत नाही. अरे देवा, आणि ती धुरपाबाई त्याच योगमायेची भक्त आहे. त्या डोंगरावर बसून ती त्या मूर्तीचीच राखण करतीया. जो कोणी त्या डोंगराकडे फरकतो त्याला ती जिवंत सोडत नाही. रक्ताचा नैवेद्य स्वीकार कर माये. ही धुरपा तुझी